अतिवृष्टीच्या प्रचंड फटक्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. आयुष्यभर जपलेली शेतीची स्वप्न डोळ्यासमोर कोसळली. महाराष्ट्रात यावर्षी पावसाने खरंच कमाल केली. जून पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा धुवून नेल्या. विशेषतः अतिवृष्टीमुळे राज्यात 38 लाख एकरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. मी स्वतः ग्रामीण भागातून आहे, त्यामुळे हे दृश्य मला चांगलेच परिचित आहे. शेतात पाणी साचलेले, पीक मुरलेले आणि शेतकरी चिंतेत बुडलेले, हे सगळं पाहिल्यावर मन खूप दुखावतं. पीक नुकसान भरपाईची चर्चा आता जोरात होते, पण त्यापूर्वीचे नुकसान कसं भरून येईल? अतिवृष्टीने कोणत्या भागांना आणि पिकांना मारले? तर राज्यातील 29 जिल्ह्यातील 191 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा बसला. विशेषतः नांदेड, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, बुलढाणा, अकोला, सोलापूर आणि हिंगोली, बीड या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. दिनांक 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने शेत बुडवली. एकूण 14.36 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं, जे सुमारे 35.9 लाख एकर आहे. पण काही अहवालानुसार एकूण प्रभावित क्षेत्र 38 लाख एकर असंही सांगितलं जातंय. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग ही पिकं सर्वाधिक बाधित झाली. फळबाग आणि भाजीपाला पिकांना तर पूर्ण धक्का बसला. उदाहरणार्थ नांदेडमध्ये 6.20 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आता पिकांचा अवशेष साफ करावा लागतोय आणि येत्या हंगामासाठी तयारी कशी करायची हा प्रश्न पडलाय. अतिवृष्टीमुळे जमीनही खराब झाली आहे, ज्यामुळे भविष्यात उत्पादनावर परिणाम होईल. नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी काय मदत मिळेल याची फार आशा आहे. आता मुख्य मुद्दा आहे नुकसान भरपाई. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 307 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे निविष्ठा अनुदान स्वरूपात मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी बियाणं, खते आणि इतर साहित्य घेण्यासाठी मदत होईल. जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी 2,920 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर झाला आहे. सुमारे 26,48,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. पण ही नुकसान भरपाई पूर्ण नुकसान भरून काढेल का? काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 100% नुकसान झालेल्या पिकांसाठी पुरेशी मदत मिळत नाही. तरीही सरकारने पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत जाहीर करण्याची घोषणा केली आहे. कृषी विभागाकडून KYC प्रक्रिया सुरू आहे, ज्यात आधार कार्ड आणि बँक डिटेल्स आवश्यक आहेत. जिल्हानिहाय नुकसान आणि मदत किती तर शेतकऱ्यांना मिळणार? तर नुकसानीची व्याप्ती समजण्यासाठी मी एक छोटासा भाग सांगतो तुम्हाला. यात प्रमुख जिल्ह्यांचं नुकसान आणि अपेक्षित नुकसान भरपाईची माहिती आहे. अंदाजे आकडेवारीनुसार आधारित जिल्हा बाधित हे क्षेत्र हेक्टर प्रमुख पिके अपेक्षित मदत कोटी रुपये. तर यामध्ये नांदेड 6,20,566, सोयाबीन मका 50+, वाशिम 1,64,557, कापूस तूर 15+ आहे, यवतमाळ 1,64,932 आणि उडीद मूग 15+ आहे. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,50,753. तर कांदा भाजीपाला 12+ आहे. बुलढाणा 79,782. तर सोयाबीन मका 8+ आहे. या तक्त्यातील आकडेवारी सरकारच्या अहवालानुसार आधारित आहे, पण प्रत्यक्ष मदत पंचनाम्यानुसार वाटली जाईल. शेतकऱ्यांसाठी पुढचे पाऊल काय आहे? तर शेतकऱ्यांना आता कृषी विभागाकडे जाऊन पंचनामा करून घ्यावा आणि KYC पूर्ण करावी. बँक खात्यात थेट ट्रान्सफर ही रक्कम करण्यात येईल. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी क्रॉप इन्शुरन्सची ही मदत घ्या. अनेक शेतकरी याचा लाभ घेतात, ज्यामुळे अधिक नुकसान भरपाई मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फक्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकावा, जेणेकरून मदत लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना मिळेल. असं तर आपलं पूर्ण जीवनमान असंही अवघड झालेलं आहे. त्यामुळे सरकारवर तुम्ही दबाव आणा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.